हॅलो हां बिया ना खाली या ना. SP साहेबांनी घेतली सगळी जबाबदारी. आता पुन्हा तुम्ही SP साहेबांनी सगळी जबाबदारी घेतली. तुम्हाला बोललेत पण ना फोनवर ते. हा ते सगळे आज दिवसभरात सगळे पथक बोलून घेऊ म्हणून सांगितलं त्यांनी. सरकारचं सुद्धा प्रतिनिधी बोलू म्हणले. नाही बोलवलं तर राज्यात वातावरण आता केलंय ना गडूळ सरकारनं, मुख्यमंत्र्यांनीच केलंय स्वतः. इथून पुढं मराठी उठतील आता. तुम्ही या खाली ती शिडी लावा. या 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 आले आले खालच्या टप्प्यात द्या ना. आणि दोनदा संवाद झाल्यानंतर खालच्या टप्प्यात टप्प्यावर आपण पाहू शकता या ठिकाणी जे आंदोलक आहेत धनंजय देशमुख यांच्यासह आंदोलन करते आणि धनंजय देशमुख जे आहेत ते खाली उतरताना आपल्याला पाहायला मिळते. खरं धनंजय देशमुख यांनी खंडणीतील जे आरोपी आहेत त्यांच्यावर देखील गुन्ह्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आपला आक्रमक पवित्र असेल असं सांगितलं होतं. मात्र आता आपण पाहू शकता जे आहे ते धनंजय देशमुख हे आपले जे आंदोलनकारी दोन सहकारी होते त्यांच्यासोबत खाली उतरत असल्याचं पाहायला मिळतंय. आणि मनोज जरांगे पाटील यांनी जी मध्यस्थी केली त्यांना यश आलं असं म्हणावं लागेल. कारण मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या भेटीसाठी आले होते. त्या अगोदरच धनंजय देशमुख जे आहेत ते आंदोलनासाठी याच टाकेवरती चढले होते. आणि त्यानंतर आता धनंजय देशमुख हे जे आहेत ते खाली उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं धनंजय देशमुख हे सकाळपासूनच आक्रमक झाले होते. आपण आंदोलन करणार असं ते सांगत होते. आणि त्यानंतर त्यांनी जे आहे ती आता मनोज जरांगे पाटील यांनी दोनदा फोन केला. पहिल्यांदा फोन केलेला होता, त्यानंतर दुसऱ्यांदा फोन केला आणि त्यांच्या मध्यस्थीला आता यश आल्याचं पाहायला मिळतंय. मनोज जरांगे पाटील यांच्या विनंतीला मान देऊन धनंजय देशमुख हे आता आंदोलन थांबवताना पाहायला मिळतंय. खाली उतरत आहे. करतात एक शिडी जे आहे ते आणण्यात आली होती. त्यामुळे लोकांसाठी ज्या देशमुख होते त्या टाकेवरती जाता आलं नव्हतं. मात्र आता आपण पाहू शकता की मध्यस्थी कामाला आल्याचं पाहायला मिळतंय. आणि जे आहे ते धनंजय देशमुख आता खाली उतरले. एक टप्पा खाली उतरलेले आहेत. आता त्या ठिकाणाहून संवाद झाल्यानंतर धनंजय देशमुख आणखीन काय भूमिका देतात हेही पाहावं लागणार आहे. धनंजय देशमुख आता एका टप्प्यावरती येऊन बाकीच्या पोहोचलेले आहेत. अजून करू शकतात. आता जर आपण बघितलं तर धनंजय देशमुख यांनी सध्या जे आंदोलन जे आहे त्याचं मागे घेतलेलं आहे. गावकऱ्यांनी सहकाऱ्यांनी सुटकेचा विश्वास सोडलेला आहे. आणि जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी वैभवी देशमुख ही स्वतः आलेली आहे आणि तिच्याशी सुद्धा बोलण्याचा